मी शलाका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सर्वांनी स्वस्त आणि मस्त रहा। आज मला कोणाचे तरी बोलावणे आले आहे आणि मी आज तिकडेच जात आहे। तर पहा माझ्या ब्लॉगमध्ये की मी कुठे जात आहे। माझ्याबरोबर माझी आजी आणि माझी मम्मी आलेली आहे। तर आम्ही आलो आहोत आमच्या येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये। त्यांचेच बोलावणे आले आहे आणि आम्ही स्वामी समर्थांच्या दर्शनाला इथे आलो आहोत। आहे परिसर आणि इथे बांधकामाचं काम चालू आहे। औदुंबराचं झाडे इथे आहे, तुम्ही पाहू शकता। चे दर्शन घेऊन झालेले आहे आणि आता आम्ही घरी निघालोत। खूपच छान दर्शन मिळाले स्वामींचे। आता आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि तुम्हाला सुद्धा कसं वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन? श्री स्वामी समर्थ। आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलेतच की मी स्वामी समर्थांच्या मठात गेले होते आणि खूपच छान असे दर्शन तिथे मला मिळाले। तर मला तुमच्याबरोबर माझे 2 अनुभव जे आहेत स्वामी समर्थांचे ते आता तुम्हाला मला शेअर करायचे आहेत। तुम्हाला आवडतील कारण प्रत्येकाचे अनुभव स्वामी समर्थांच्या बाबतीत आहेतच। तर मला जो पहिला अनुभव आला होता तेव्हा मी माझ्या मावस बहिणीच्या घरी गेले होते आणि त्यांच्या इथे स्वामी समर्थांचा मठ तयार होणार होता आणि त्यांनी तिथल्या लोकांना सांगितलं होतं की तुम्ही एका कागदावरती स्वामी समर्थ तुम्हाला जितके वेळा लिहिता येईल तितके वेळा तुम्ही लिहा। आणि ते जेव्हा तिथे मठ तयार होणार होता तिथे असा एक खड्डा काढला जाणार होता, त्याच्यात ते सगळ्यांचे जे आपली इच्छा एक मनात धरून ते स्वामी समर्थ असं त्या कागदावरती लिहायचं होतं। तर तेव्हा मी नुकतीच तिथे गेले होते माझ्या बहिणीकडे। तर बहिणीने मला सांगितलं की बघ माझे आता मुलंही आता हे लिहत आहे, जर तुलाही लिहायचं असेल तर तू लिहू शकतेस। तर तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे ते लिहितात असं नाही, पण मलाही शेवटी वाटायला पाहिजे की लिहावंसं। तर मला कुठेतरी असा पहिला दिवस तरी वाटलं नव्हतं की लिहावं असं। तर दुसऱ्या दिवशी मग मला वाटलं की नाही, मला तर असं वाटते की आपण लिहावं म्हणून। कारण म्हणतात ना, जोपर्यंत आपल्याला आतून अनुभूती येत नाही की आपल्याला काही करायचं आहे तोपर्यंत आपल्या हातून काहीच होत नाही। तसंच माझं झालं होतं की मला ताईने सांगितलं होतं की स्वामी समर्थांचं, आणि तिने सुद्धा लिहिलं, तिच्या 2 मुलांनी सुद्धा लिहिलं होतं कागदावरती स्वामी समर्थ स्वामी समर्थ। मी काही लिहायला तयारच नव्हते, पण नंतर मग मला आतून असं वाटलं की नाही आता आपण लिहिलं पाहिजे। तर तेव्हा मी लिहायला सुरुवात केली। मला लिखाणाची खूप आवड होती आणि असं नाही की अजूनही आहे लिखाणाची आवड, पण तेव्हा खूप जास्तच होती की असं नुसतं लिहायचं ना, अरे मी किती पण वेळा लिहू शकेन असं ह्या उद्देशाने मी ते लिहिलं होतं। म्हणजे असं एक अनुभव असा नव्हता मला काही स्वामी समर्थांचा, पण मला खूप लिहिता येईल, मी स्वामी समर्थ असं बरेच वेळा लिहू शकेन ह्या उद्देशाने मी तिथे लिहायला सुरुवात केली होती। आणि जवळजवळ आता मलाही आठवत नाही मी किती वेळा लिहिले, 500, 1000 की 2000 वेळा, पण असं मी बरेच वेळा ते स्वामी समर्थांचं नाव लिहून तो कागद पूर्ण करून ताईकडे दिला होता। आणि त्याच्यानंतर मग मी तिच्याकडनं निघून आले। भक्ती करून वगैरे अनुभव स्वामी समर्थांचा घेत असतात, पण मी त्यावेळी एक वेगळाच अनुभव घेतला की ते जे तिकडे मठ तयार होणार होता आणि त्याच्यात जे सगळ्यांचे कागद जाणार होते त्यात माझाही कागद होता। तर त्या कागदांमध्ये मी जे काही लिहिलं होतं तर त्याचा मला अनुभव असा मिळाला। मठ तो तयार झाला आणि त्याचा जीर्णोद्धार सोहळा होता, तो होता माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी। माझा वाढदिवस 12 नोव्हेंबरला असतो आणि त्याच दिवशी स्वामी समर्थांच्या मठाचा जीर्णोद्धार सोहळा होता। ताईने मला बोलावलं होतं, पण काही कारणास्तव मला तिकडे जायला भेटलं नव्हतं। आणि नंतर मग मी थोडे वर्षाने तिथे जाऊन आले, म्हणजे माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी मी तिथे गेले होते 12 नोव्हेंबरला आणि तिथे त्या मठात जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं होतं। खूपच छान असा अनुभव मला तिथे आला होता। आणि त्याच्यानंतर जो दुसरा अनुभव मला आला तो म्हणजे मी जेव्हा कामाला लागले तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला स्वामी समर्थांचं, म्हणजे आपल्याकडे छोट्याशा कागदावरती जे स्वामी समर्थांचं चित्र असतं, मी तुम्हाला दाखवते। हे जे असं चित्र असतं स्वामी समर्थांचं, म्हणजे त्यावेळेला ते चित्र वेगळं होतं कारण त्याला आता बरीच वर्ष झालेली आहेत,
तर त्यावेळेला जे चित्र होतं ते वेगळं होतं, पण तिने मला तो असा एक कागद दिला होता की ज्याच्यावरती स्वामी समर्थ होते आणि त्यावरती लिहिलेलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर तिने तो कागद देताना मला विचारलं की मी तुला देऊ का? कारण कसं होतं, आत्ता आपण स्वामी समर्थांना बरीच लोकं मानत आहेत, बरीच लोक त्यांची सेवा खूप छान प्रकारे करत आहेत. पण आधी एवढं नव्हतं की स्वामी समर्थांचं नाव घेणं वगैरे किंवा स्वामी समर्थांचं पूजन करणं. तर त्यावेळेला तिने मला म्हणजे चालेल की नाही या उद्देशाने विचारलं होतं आणि त्याच्यात एक छोटंसं कॅलेंडर होतं माझ्या मते. तर ते तिने मला दिलं आणि मी ते तिला म्हटलं, "हो, मला तर चालेल." कारण मी असं-असं केलेलं आहे. आधी माझ्या ताईकडे होते तेव्हा ते लिहिलेलं होतं आणि मला त्याची अनुभूती आलेली आहे. पण तेव्हा असं देवळात जाणं किंवा मंदिरं वगैरे हे काही माहिती नव्हतं मला. तर ती मला म्हणाली, "ठीक आहे, जर तुला ठेवायचं असेल तर ठेवू शकतेस." म्हणजे असं झालं होतं की स्वामी समर्थांचा फोटोही माझ्याकडे आला होता नंतर आणि ते तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती आणि तो माझ्या पर्समध्ये तेव्हा नेहमीच असायचा. असे बरेचसे अनुभव प्रत्येकाला प्रत्येकाच्या अनुभवास मिळालेले आहेत की स्वामी समर्थांचं कुणाला दर्शन घडतं, तर स्वामी समर्थ स्वप्नात येतात वगैरे. पण माझं पण असंच झालं होतं की मला अचानकच धक्के बसलेले होते, कारण मी ताईकडे गेले होते कशाला, माझं दुसरंच काम होतं आणि मला तिथे स्वामी समर्थांचं एका कागदावरती बरेच वेळा लिहून द्यायचं होतं. म्हणजे आपल्याला जेवढं शक्य असेल 500 वेळा, 1000 वेळा ते नाव स्वामी समर्थ असं लिहायचं होतं आणि योगायोगाने माझ्या हातून तिथे ते झालं. आणि ते जे झालं ते मिरॅकलीच झालं, कारण मी असा काही विचार केलेला नव्हता आणि जेव्हा लिहायला पण घेतलं तेव्हा पण मी असा विचार केलेला नव्हता की मला स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं श्रद्धेने लिहून त्याच्यामध्ये द्यायचं आहे. मी फक्त एक मनात धरलं होतं की नाही, हा माझ्यासाठी एक एक म्हणतात ना टफ जॉब असेल की नाही, मी किती वेळा लिहू शकते, कारण मला लिखाणाची खूप आवड होती आणि मी तेवढं लिहू शकते. मला माहिती होतं की मी कितीही वेळा स्वामी समर्थांचं नाव लिहू शकते. तर मी ते लिहिलं होतं आणि मला त्याचा अनुभवही चांगला दिला स्वामी समर्थांनी. स्वामी समर्थांचं फक्त नावच घेणं ह्याच्यामध्येच तुम्ही बरंच काही मिळवू शकता. जर तुम्ही त्यांना हाक जी मारत असाल, ती जर श्रद्धेची असेल, तर तुम्हाला बरेचसे जप, तप किंवा बरंचसं असं काही करायची काहीच गरज नाही. कारण मीही ते अनुभव घेतलेले आहेत. वाईट परिस्थिती असू दे, चांगली परिस्थिती असू दे, जेव्हाही तुम्ही स्वामी समर्थांचं नाव घ्याल, ती एकच हाक अशी असली पाहिजे, की ती स्वामी समर्थांपर्यंत पोचली पाहिजे. करायचं असेल तर श्रद्धेने करायचं. कारण कसं आहे, आपल्या मनात जर श्रद्धा असेल तर 108 वेळा कशाला, तुम्ही एक वेळा जरी श्री स्वामी समर्थांना मनाने हाक मारली तर ते तुमच्यासाठी धावत येणार. तर माझा हा व्हिडिओ आणि माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आता माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी पहिल्यांदाच लाईव्ह येणार आहे. वेळ आहे मंगळवारी दुपारी 3 वाजताना आणि रात्री 9:30 वाजताना. श्री स्वामी समर्थांचा काय विषय असणार आहे ते पाहण्यासाठी सर्वांनी नक्की जॉईन करा. हाही स्वामींचा संदेशच आहे तुम्हा सर्वांसाठी.